सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 749 ते 771. तरी सर्वा धर्मे गुणे जयाचे का रूपायणे कोळसा काळेपणे घडला जैसा. अहो प्राकृत आणि हिनू तयाही की गुणत्वाचा मानू तरी न म्हणजे पुण्यजनू राक्षसू हाय. पैग्रहा माझी इंगळू तया ते म्हणजे मंगळू तैसा तमी धसाळू गुण शब्दू हा. जे सर्व दोषांचा वसवटा तमची कामवनी सुहटा उहारिला अंगवठा जया नरासा. तो आळसू सुनी असे काखे म्हणून निद्रे कही न मुके पापे पोषिता दुःखे न सांडिजे जेवी. आणि देह धनाची आवडी सदा भय तया ते न सांडी विसंबू न शके धोंडी काठिण्य जैसे. आणि मा पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो केला न शके पाप जावो कृतघ्नोनी जैसे. आणि असंतोष जीवेसी धरुनी ठेला निशी म्हणून मैत्री तेनेसी विषादे केली. लसणाते न सांडी गंधी का अपथ्य शिळाते व्याधी तैसी केली मरणावधी विषादे तया. आणि वयसा वित्त कामू यांचा वाढवी संभ्रमू म्हणून मध्ये आश्रमू तोची केला. आगितेन सांडी तापू सळाते जातीचा सापू का जगाचा वैरी वासिपू अखंडू जैसा. ना तरी शरीरात काळू न संबे कवणे वेळू ते साथी अढळू तामसी मधू. एवं पाच हे निद्राधिक तामसांच्या ठाई देख जिया धृती देख धरिले हाती. तिये या धृती नावे तामसी येथे जाणावे म्हणतले तेने देवे जगासेनी. एवं त्रिविध जे बुद्धी ही जे कर्म निश्चयो आधी तो तृतीया सिद्धी नाही जो येथ. सूर्ये मार्गू गोचरू होय आणि तो चालती किरपाये परिचालणे ते आहे धैर्ये जेवी. तैसी बुद्धी कर्माते दावी ते कर्ण सामग्री निफजवी परी निफजावया होवावी धीरता. ते हे गा तुझ प्रति सांगितली त्रिविध धृती यया कर्मत्रया निष्पत्ती झाली मग. येथ फळजे का निफजे सुख तया ते म्हणिजे तेही त्रिविध जाणिजे कर्मवशे. तरी फळरूपते सुख त्रिगुणी भेदले देख विवंचू आता चोख चोखी बोली. परी चोखी ते कैसी सांगे ये येऊ आता बोल बगे कानियेचे निलागे हाती सामळू. म्हणून जयाचे नियवेरे अवधानही होय बाहिरे तेणे ऐक हो आंतरे जीवाचे नि जीवे. ऐसे म्हणून देवो त्रिविधा सुखाचा प्रस्ताव मांडला तो निर्वाहो निरूपित. श्रीराम 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 श्रीराम.